माननीय श्री दीपक भाऊ निकाळजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट संगमनेर शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी आढावा बैठक व महाराष्ट्र राज्य कमिटीचा सत्कार सोहळा संपन्न झाला। या प्रसंगी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री बाळासाहेब पवार तसेच महाराष्ट्र राज्य महासचिव श्री दादासाहेब ओव्हाळ तसेच महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटक श्री कैलास जोगदंड तसेच उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री शशिकांत दारोळे तसेच उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस श्री प्रवीण जगधने तसेच अहिल्यानगर उत्तर जिल्हा अध्यक्ष रॉकी लोंढे तसेच नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष श्री अशोक गायकवाड, संगमनेर तालुका अध्यक्ष प्रवीण आव्हाड, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष श्रीकांत श्रीरामपूरकर, शहराध्यक्ष शुभम शेळके यासह असंख्य महिला भगिनी व कार्यकर्ते उपस्थित होते। सर्वांचे आभार। श्री शशिकांत भाऊ दारोळे यांनी मांडले। बघूया सविस्तर वृत्तांत। ते फोटो बंद करा गर्दी व्हायला पाहिजे आपण आल्यावर। तू होता नाही ना तू होता ना आवाज येऊ लागला। महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब पवार, महाराष्ट्राचे महासचिव दादासाहेब ओव्हाळ आणि महाराष्ट्र उत्तर प्रदेशचे अध्यक्ष शशिकांत भाऊ दारोळे यांच्या नेतृत्वाखाली आज अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे। या कार्यक्रमाला नाशिक जिल्ह्याचे आमचे मित्र अशोक गायकवाड, परत नगर जिल्ह्याचे अध्यक्ष सर्वच कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। आपण सर्वांचा मी आभार मानतो आणि या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो, आज संगमनेर तालुक्याचा दुसरा कार्यक्रम असेल। दुसऱ्या कार्यक्रमात आम्ही उपस्थित आहोत। मला असं वाटतं जरी आपली संख्या कमी असेल तरी आपली क्रांतिकारी जात आहे। पाचशे महाराजांनी भीमापुरेवर क्रांती केलेली आहे। मला असं वाटतं ही बसलेली जे कार्यकर्ते आहेत हीच येणाऱ्या पिढीत किंवा येणाऱ्या काळात शेती भाऊची आणि सर्व उत्तर महाराष्ट्र कमिटीसोबत उभे राहून या उत्तर महाराष्ट्रात सर्व घराघरात पोहोचतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो। आणि बाबासाहेब म्हणले होते, बाबासाहेब आपलं
आपले गायक आनंदी ते म्हणतात, जो भीम सैनिक चलता है तो देखने वाले दिल मचल जाता है, जो ठहरता है तो तूफान भी ठहर जाते हैं. हमें बदलने की कोशिश मत कर, हम पण धरती पुरा इतिहास बदलला आहे. या धर्तीवर आपण या उत्तर महाराष्ट्रात सर्व एकजुटीने परत एकदा आगोवाडी घेऊन काम करतात. अशी मी तुमच्याकडून सखी भाऊ आणि सर्व नगर जिल्हा नाशिक जिल्ह्यातून अपेक्षा बाळगतो. परत एकदा जर आपल्या भागामध्ये आमच्या कोणी झालं नाही तर ती झालं नाही की आता येणाऱ्या काळात हे भीम सैनिक घेऊन सोबत काम करा, अशीच मी अपेक्षा बाळगतो. काम तुझे घेऊन धन्यवाद. आणि कधी पक्षाला असा टाळणारा व्यक्ती नाही आहे. तो खरंच चांगला माणूस आहे. त्यांचा तसा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा दीपक भाऊ निकाजे, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय सेविला. आपण आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक मुंडेकर या पक्षाच्या आढावा बैठकीसाठी आपण या ठिकाणी सर्व आमंत्रित झालेलो आहात. या ठिकाणी आल्याबद्दल आपल्या सर्वांचे सर्वप्रथम मनपूर्वक आपले स्वागत करतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील आणि मनातील जो खंत आहे त्याच्यासाठी आणि समाजाला न्याय देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची एक स्थापना केलेली आहे आणि त्या पक्षाचं काम आपण आजपर्यंत करत आलेलो आहोत. आणि त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक लोणीकाजी हे आम्हाला मार्गदर्शक म्हणून आणि चांगल्या प्रकारे आम्हाला त्यांचं नेतृत्व लाभलेलं आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या माध्यमातून गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लढण्याचं काम आम्ही हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या माध्यमातून करत असतो. गोरगरिबांच्या प्रश्नाला आणि घराघरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही पोचली पाहिजे, हे सर्वप्रथम आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचं काम आहे. याच्यामध्ये कोणाचे आणि किती अडचणीचे प्रश्न असले आपण त्या ठिकाणी धावून जाणारे आणि आपण त्या प्रश्नाला सामोरं जाऊन प्रत्येक ज्याच्यावर अन्याय होतो त्याला वाचा फोडण्याचं काम आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या माध्यमातून आपण करत असतो. आज आमच्या सांगायचं म्हणजे या ठिकाणी जो बैठकीचा जो आढावा बैठक घेतलेली आहे त्या बैठकीचं कारण असे की कित्येक दिवसापासून चळवळीला थोडीशी एक शांतता लाभलेली होती आणि कार्यकर्त्यांचं एकत्रीकरण होत नव्हतं. आज आपण एकत्र येऊन आपले जे माध्यम आहेत सर म्हणजे म्हणायचं तर भरपूर वेळेस आपण काही ठरवलं की कार्यक्रम घेतला पाहिजे आणि तो काही होत नव्हता. आज आपण त्या ठिकाणी कार्यक्रमाचं एक छोटंसं आयोजन केलेलं आहे आणि त्या निमित्ताने आपले जे माध्यम आहेत ते आज इथं मांडायचे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाची एक विषय अशी की जर आपल्याला कार्यकर्त्यांमध्ये काही जे स्फूर्तीदायक काम करायचे त्या स्फूर्ती देण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी मार्गदर्शन झालं पाहिजे अशी आमची सर्वप्रथम मागणी आहे. तसेच लवकरच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेपर्यंत रोजगाराचा प्रश्न कसा मार्गी लागेल याच्यासाठी रोजगार मेळावे आपल्याला झाले पाहिजे. तसेच काही ज्या विद्यार्थ्यांच्या सवलती आहेत त्या सवलती आज राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या बंद झालेल्या आहेत त्याच्याबद्दल आपण आवाज उठवला पाहिजे. त्याच्यानंतर महिलांच्या स्वयंरोजगाराचे प्रश्न आपण लवकरच मार्गी लावले पाहिजे. असे कित्येक प्रश्न आहेत त्या ठिकाणी आपल्याकडे युवा पिढी जी येते त्या युवा पिढीला रोजगाराचे प्रश्न तयार झालेले आहेत आणि यांच्या रोजगाराचा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला लवकरच रोजगार मेळावे आपण घ्यावेत अशी आमची अपेक्षा आहे. संगमनेर नगरीमध्ये आपल्या महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब पवार तसेच महाराष्ट्राचे महासचिव माननीय दादासाहेब भोवर तसेच महाराष्ट्राचे संघटक माननीय कैलासजी जोगदंड साहेब
हे आल्याबद्दल मी त्यांचे पण अभिनंदन करतो व स्वागत करतो. परंतु सर, आपण जे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाची चळवळ जी आपल्याला ती मोठ्या जोमाने जर राबवायची असेल तर आपल्याला गोरगरीब युवा पिढी आणि मुलींच्या मार्गदर्शनामध्ये आपल्याला लवकरच पक्षाच्या वतीने आपण चांगले मोठे निर्णय घ्यावेत अशी आमची अपेक्षा आहे. इथेच मी थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. चळवळीचा झेंडा हातात घेतला. मला तिथं तिरंग्याच्या नंतर फक्त एकच निळा झेंडा दिसला. आणि निळा झेंडा म्हणजे काय आहे भावांनो? निळा झेंडा म्हणजे एका जातीचं प्रतीक नाही. आकाशाचा रंग कसा आहे? काही कसा आहे आकाशाचा रंग? आकाशाचा रंग निळा आहे. वरनं हजारो मैलावरनं पृथ्वी जर बघितली तर निळा दिसतो. आणि या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी निळा स्वीकारला. आता कुणी कुठला बी झेंडा काढतोया. आता ते आम्ही पाहतोया पक्षाने वेगवेगळे झेंडे काढले, परंतु त्या पिवळ्या झेंड्याचं आमच्या अनेक बांधवाची भांडण सुरू आहे. धनगर बांधव म्हणतो झेंडा माझा आहे, आता मातेल बांधव झेंडा माझा आहे, इतर बांधवमध्ये आमचा आहे. अरे हो, सर्वांचा आहे. परंतु तुम्हाला सुद्धा सर्वांना निळ्याशिवाय पर्याय नाही. निळा आणि निळ्याच्या छताशिवाय खाली आल्याशिवाय तुम्हाला सुद्धा न्याय नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शशीभाऊ तुम्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांची ही चळवळ मुवमेंट जोमाने उभी करण्याचा प्रयत्न करता. ही तरुण पोरं तुमच्याबरोबर येत आहे आणि मला अभिमान वाटतो तुमच्या सर्वांचा अभिमान एवढ्यासाठी वाटतो की अनेक रिपब्लिकन पक्षाचे गट आहे. त्याच्यामध्ये कुणाचा गवळीचा गट आहे, कुणाचा कवडेचा गट आहे, कुणा आठवड्याचा गट आहे. परंतु हे सर्व लोक संधी साधू आहेत. सेवा ग्रुप प्रतिष्ठानचे अध्यक्ष हे सर्व लोक संधी साधू आहेत. कारण या नालायक लोकांचं त्यांना नालायक म्हणतोय पुन्हा. कारण हे नालायक लोक बाबासाहेब आंबेडकरचा झेंडा घेतात, बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाचं नाव घेतात आणि भाजपच्या पुढच्या दारात जातोय. पुढच्या दारात कोण गेले? आमच्या आठवड्याच्या पुढच्या दारात नाही आहेत का नाहीत? गायक आहेत का नाहीत? आमचे कवाडे साहेब पुण्याच्या मार्क्सदारांना आहेत का नाहीत? गवई साहेब मार्क्सदारांना आहेत का नाहीत? बरं, आनंदराज आंबेडकर कुठं मार्क्सदारांना आहेत का नाहीत? एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची त्यांची युती आहे. सोशल मीडियावर बघा, हे मी माझ्या पदरचं आणि माझ्या घरचं काही सांगत नाही, हे ऑन रेकॉर्ड आहे. आणि त्या आपलं अत्यंत कर्तव्य आहे. कारण आपण त्या खंडांचे आपण त्या जातीचे आणि आपण त्या वंशाचे आहे. आणि त्यामुळं आपण आपलं उत्तरदायित्व विसरता कामा नये यासाठी काम करायचं. आता पुढे आमच्या शशिकांतला इकडे या पक्षात या, त्या पक्षात या, शिवसेनेच्या एक शिवसेनेची 2 शिवसेना, एक राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी. लढाऊ नेते सर्वांचे प्रकारचे राजवंश असेल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. या कार्यक्रमाला शशीभाऊने ज्या पद्धतीने सांगितलं की रोजगार मिळावे. शशीभाऊ, मी उद्या तुम्हाला एक बेरोजगार नोंदणी फॉर्म देतो. तुम्ही थोड्या बेरोजगार नोंदणी करतात 1000 असो 500 असो, त्या सगळ्या बेरोजगार युवकांना वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये रोजगार देण्याचं काम आपण करूया. 1 महिनाभर बेरोजगार नोंदणी होईल. नाशिकला असेल, धुळे असेल आणि एक मध्यवर्ती आपण रोजगार मिळावा आणि आपण इथे रोजगार आघाडीची स्थापना आपण त्याच दिवशी करू. आणि त्यामध्ये वेगवेगळ्या इंडस्ट्री आपल्याकडे येतील. माझ्याकडे आज तुम्ही कोणत्या इंडस्ट्रीमध्ये म्हणला मला एका इंडस्ट्रीमध्ये काम करायचं तर माझ्याकडे 100% जॉब आहे. पण ते तुमच्याकडे ते कौशल्य असलं पाहिजे. जर ते कौशल्य नसेल तर तुम्हाला ते आत्मसात करायला पाहिजे. कारण आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा Yes, sir. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा Yes, sir. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा Yes, sir. छत्रपती शिवाजी महाराजांचा Yes, sir. महात्मा ज्योतिबा फुल्यांचा Yes, sir. महात्मा ज्योतिबा फुल्यांचा Yes, sir. लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा Yes, sir. लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा Yes, sir. मला पण येत असतं. राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपकभाऊ निकाळजे यांच्या आदेशाने व राष्ट्रीय महासचिव माननीय मोहनलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे महासचिव दादासाहेब ओवाळ, महाराष्ट्र राज्याचे संघटक सचिव
कैलास जोगदंड, आता महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी सदस्य घोडके बाबा, उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष शशिकांत दारोळे व सर्व उपस्थित असलेल्या बंधू आणि भगिनींनो, शशिकांत दारोळे यांच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्राच्या कार्यकर्त्याची बैठक घेण्यात आली होती. या सदर बैठकीला महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठक घेण्यामागचा उद्देश पक्षाची बांधणी संघटनात्मक मजबूत करणे व येणाऱ्या पंचायत समितीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपूभाऊ निकाळ यांच्या आदेशाने शशिकांत भाऊ दारोळे यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला उतरायचं आहे. पंचायत समितीमध्ये आपल्याला आपले उमेदवार कशी उभा करता येईल त्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचा आहे. म्हणून मी शशिकांत दारोळे साहेब यांना विनंती करेन की आपण पंचायत समितीच्या अनुषंगाने आपली बांधणी करावी. जे कोणी इच्छुक उमेदवार असतील ते शशिकांत दारोळे यांच्याशी संपर्क करावा की शशिकांत दारोळेच्या माध्यमातून उमेदवार द्यायचं काम आम्ही निश्चित करूया आणि पक्षाची ताकद मजबूत करण्यासाठी आपण काम करूया. जय भीम, जय महाराष्ट्र. भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर उमेदवार उभे करायची तयारी असली तर तुमची काय भूमिका राहील? जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीबाबत आम्ही कसल्या प्रकारामध्ये भारतीय जनता पार्टी व मनुवादी विचारसरणीच्या कोणत्याही पक्षाला आम्ही पाठिंबा देणार नाही.